श्री स्वामी समर्थ. नमस्ते माय युट्यूब फॅमिली, कसे आहात सगळे? चांगलेच असणार आणि हसत खेळत माझ्यासारखं तुम्ही हसायचं आणि मी हसणार. हसत खेळत आपलं वजन कमी करायचं, बरोबर का नाही? आली का नाही चेहऱ्यावर स्माइल? आली आली आली. अहो, आयुष्य जगायचं आहे, चेहऱ्यावरती स्माइल ठेवत आयुष्य जगायचं आहे, हो का नाही? हो, आन्सर करा हो. ठीक आहे ठीक आहे. आता थंबनेल बघून तुम्ही आला असाल की रात्री मी काय स्वतःमध्ये बदल केला जेणेकरून माझं वजन 100 किलो ते 65 पर्यंत येण्यास मला खूप खूप मदत भेटलेली आहे आणि हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ओके ठीक आहे, चला मग आपण सांगू रात्री काय तुम्ही काय चुका करता. फर्स्ट, रात्री आपण काही चूक करत नाही. आपलं प्रेम असं असतं ना, आपलं बाईचं मन कसं असतं माहितीये का? माझी मुलगी, माझा नवरा, माझी फॅमिली, मन असं दुखतं ना. त्यांच्यासोबत आपल्याला जेवण करायचं असतं. आपण सकाळपासून खूप कामं करतो तर त्यांच्यासोबत आपण जेवण करतो की नाही, तो वेळ खूप महत्वाचा आहे. मला माझ्या नवऱ्यासोबतच जेवायचं आहे, माझ्या पूर्ण फॅमिली सोबत जेवण करायचंय. चुकीचं नाहीये, बिलकुल म्हणजे ही गोष्ट चुकीची नाहीये. पण आपण जेवण किती वाजता करतो? कधी तुम्ही हा विचार केलाय का? तुम्ही रात्री 10ला जेवता, कोण 11ला जेवतो, आईला कोण कोण 1ला जेवतं. मी ऐकूनच शॉक होते की एवढ्या लेट कसं. मीही चुकले. मी आधी रात्री समथिंग 10-10:30ला म्हणजे माझं डिनर होत होतं, वजनच कमी होत नव्हतं. तर मी माझ्यामध्ये कसा बदल केला? माझ्या फॅमिलीला आता माझ्या फॅमिली पण माझ्यासोबत जेवण करते. माझ्या फॅमिलीला मी सवय लावली. आधी त्या लोकांना ना म्हणजे त्रास नाही होऊन दिला. मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगते मी काय केलं. म्हणजे जेवण मी कसं केलं, आधी आम्ही ना 10:30ला जेवत होतो. तर ना मी एक दिवस असं फक्त काय केलं, 10:30 म्हणजे महिना लागला मला ती गोष्ट करायला, 1 महिना प्रॉपर 10:30चा हळूहळू वेळ केला मी. किती केला सांगते तुम्हाला मी. 10-10 मिनिटं कमी करत गेली. 10-10 मिनिटं, 10-20. त्यांना समजलंच नाही की ते लोक पण त्या रुटीन मध्ये येऊन गेले कधी. 10 मिनिटं, कारण की मिस्टर माझ्या घरी समथिंग 6 वाजताच येत होते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की 7 वाजता जेवलं तर काही प्रॉब्लेम नाही, लास्ट लास्ट 8 वाजता. पण जेवणानंतर आपल्या झोपण्याच्या वेळेकाळात ऍटलिस्ट 2.5-3 तासाचा गॅप पाहिजे किंवा 2 तासाचा तरी गॅप हवाय. कारण तुम्ही जेवण झाल्या झाल्या लगेच झोपणार तर तुमच्या शरीरात ते अन्न तुम्हाला तुमचं मेटाबॉलिझम खराब करणार, प्लस तुमचं वजन वाढण्यास तुम्हाला खूप हेल्प भेटणार का नुकसान होणार हे पण विचार करा. मी काय बोलली? हेल्प भेटणार. आणि तुम्ही ऐकताय हो हेल्प भेटणार. अहो, वजन वाढणार ना तुमचं, हा विचार का नाही करत तुम्ही? मग मग मी अशी अशी सवय लावली. मग मी 10:15ला आली, मी 10ला आली, 10 म्हणता म्हणता 9:45, 9:30 असे मी चेंजेस केले जेवणाचे. मी कधी म्हणजे मला खूपच भूक लागली, आपण लवकर जेवूया ना. मग त्यांच्यासोबत बोलता बोलता मग त्यांना प्रेमाने समजून सांगितलं मी मला माझा वजन ते माझी तुला गरज काय वजन कमी करायची, मी तर तू तू हाय तशीच मला छान दिसते. पण मी त्यांना बोलायची, अहो मला वर्दी घालायची, मला असं आवडतंय, म्हणजे माझं वजन कमी व्हायला लागले मी लवकर लवकर. मग कसं असतं, आपली फॅमिली आपली गोष्ट ऐकते ना, पण भांडण करून नाही. हो असं करा आणि तसं करा करून नाही, प्रेमाने. एखादी गोष्ट प्रेमाने होते, भांडणं करून नाही. तर मग मी ना त्यांच्यासोबत असं प्लीज लवकर जेवू ना. मग हळूहळू स्वतःची सवय चेंज केली. आता मी 7ला लास्ट लास्ट कधी बाहेर गेलो तर 7:30 किंवा 8 पर्यंत होतो. पण नॉर्मली ना, हा आता कधी होतं सोमवारी आणि मंगळवारी होतो आमचा वेळ, कारण की मुलगी माझी कराटे क्लासवरून 8 वाजता येते. तर मग त्यावेळी दरम्यान मग मी कधी काय करते, ते दोघं जेवतात मग मी माझा आधीच खाऊन घेते. म्हणजे कसं मला असं वाटतं की मी एवढ्या मुश्किलनी माझं वेट लॉस केले 100 to 65 पर्यंत. मग मिस्टर थांबतात तिच्यासाठी. मग दोघं जण एकत्र जेवण करतात, कारण की ती 8 वाजता घरी येते, 8-8:15ला. मग समथिंग ती लोक 8:30ला. पण विचार करा, जर मी 10:30चा टायमिंग लास्ट 8:30 7ला करू शकते तर काय
करू शकते, मी करू शकते, तर तुम्हीही करू शकता. आपल्या हातात 9 हात आहेत देवाने दिलेले, तर आपण सगळ्या गोष्टी करू शकतो असं. तर मग आम्ही ह्या गोष्टी सगळ्या चेंजेस केल्या स्वतःमध्ये, माझ्या मुलीमध्ये, माझ्या मिस्टरांमध्ये, ह्या सगळ्या गोष्टी चेंजेस केल्या. मग सोमवार मंगळवार फक्त आमच्या थोडंसं लेट होतो आणि एक शुक्रवारी का तिचं भरतनाट्यम असतं, सेम 8ला घरी येते ती, मग त्या गोष्टीमुळे थोडाफार लेट होतो. पण तिथे मी कॉम्प्रोमाइज करते, मी थोडं आधी खाऊन घेते. पण कधी कधी बाय चान्स माझी मुलगी मला आधी सांगते मम्मा माझ्यासोबत जेवायचंय, मग मी काय करते, जेवते त्यांच्यासोबत, असं मी म्हणत नाहीये, जेवण करते. मग खूप हलकं फुलकं खाते. म्हणजे आता समजा मला भाकरी खायची, तर मी एक भाकरी नाही खाणार, संध्याकाळी एक भाकरी खाऊच नाही, फक्त अर्धी किंवा कॉर्बर भाकरी. मग मी सॅलड जास्त घेणार, म्हणजे काकडी, गाजर, बीट, टमॅटो, ह्या सगळ्या गोष्टी ना जास्त घेणार मी. मग त्या गोष्टी मी इटिंग जास्त करते. मग माझं कसं होतं, भले थोडंसं लेट खाल्लं मी 8 वाजता, माझं पचनक्रिया चांगली होईल ना रात्रभरात. मग सकाळी मला नाश्ता करायला भूक लागते, कारण की आपण दिवसभर काय खातो हे महत्वाचं. आता चुकतं तुमचं कुठे ते पण सांगते मी. आपण सकाळी दिवसभर प्रॉपर सगळ्या गोष्टी करतो, वर्कआउट करतो, योगा करतो, दिवसभर पथ्य पाळतो. मग रात्री जर तुम्ही 9ला आणि 10ला जेवण केलं, तर तुमचं वजन कसं कमी होणार? तुम्ही हा स्वतः मनाला एक साधा, म्हणजे ना एक शांत बसा आणि विचारा की खरंच इथं मी चुकते ना, मी एवढं लेट, म्हणजे सगळ्यांना माहिती ही गोष्ट की रात्री जेवणं चुकीचं आहे एवढ्या लेट, मनाला पण माहितीये, पण ते आपण मानून घेत नाही, समजून घेत नाही, डोक्यात घालत नाही, माइंड मध्ये घालत नाही. ह्या सगळ्या गोष्टीमुळे आपलं वजन वाढतं. जर तुम्ही तुमच्या मनाला ठाम केलं आणि माइंडला जर तुम्ही ठरवलं की नाही मी लवकर जेवू शकते, जरी तुमच्या फॅमिलीला तुमची ऍडजस्टमेंट असेल की नाही मी तुम्ही थोडं लेट जेवत असाल, पण तुम्ही जेवण नॉर्मली बाई किचन मध्ये 5:30 वाजल्यापासून किचन मध्ये घुसते जेवण बनवायला, कारण ते संध्याकाळी कोण कोण टीव्ही बघतात, सिरियल बघतात, मग 1-2 तास सिरियल बघून जेवायला बसतात. मग त्याच दरम्यान जर तुमची फॅमिली तुमची ऍडजस्टमेंट करणारी असेल, समजूतदार असेल, तर तुमचं जेवण ऍटलीस्ट 7 वाजेपर्यंत तुम्ही कम्प्लीट करा, 7 वाजता इटिंग विंडो तुमचं चालू करा ना. जर तुमची फॅमिली ऍडजस्ट, आणि जर तुम्ही ह्या चांगल्या गोष्टी करत असाल, त्यांना जर तुम्हाला माहित पडत असेल की तुम्ही वजन कमी करताय, ते तुम्हाला रोखणार नाही, ह्याची मला गॅरंटी आहे. कुठलंच फॅमिली एखादी गोष्ट चांगली करताना कुठं रोकत नाही. स्टार्टिंगला थोडेसे अडथळे येतील, पण तुमच्या मनातून हे काढा की मला फॅमिली सोबत जर स्वतःला काही गोष्टी घडवायच्या, तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी किती सॅक्रिफाईस करता. सकाळी उठता, तुमचं जर कोण कोण जॉबला जात नाही, आपल्या मुलांसाठी सॅक्रिफाईसच आहे ना ते. आपण जॉब करत नाही, आपल्याला फॅमिली सांभाळायची असते. कोण जॉब करून सॅक्रिफाईस, मुलांना वेळ देता येत नाही, एवढं आपण सॅक्रिफाईस करतो. तर थोडंफार सॅक्रिफाईस स्वतःसाठी करू शकतो ना आपण. स्वतःसाठी जगायचं असेल तर तुम्हाला स्वतःला वेळ काढणं, मी नेहमी तुम्हाला सांगते ही गोष्ट, स्वतःला वेळ काढायचाच आहे. ह्या गोष्टी चेंज करा. जेवण झाल्यावर टाइम भेटत असेल तर वॉक करायला जावा. वॉक करणं खूप महत्वाचं आहे. प्लस तुम्हाला वॉक करायला नाही भेटत, ऍटलीस्ट 2 मिनिटं, मी लास्ट टाइम एक व्हिडिओ दाखवला होता, वज्रासन मध्ये बसा. वॉक पेक्षा वज्रासन एवढं इम्पॉर्टंट, तुम्हाला मी काय सांगू, खूप फरक पडतो वज्रासन मध्ये भेटलं. आणि संध्याकाळी प्लीज 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 कृपा करून तेलकट नका खाऊ, ऑइली पदार्थ नका खाऊ. आणि काय होतं, वॉक करायला गेलं तर काय होतं, आईस्क्रीम खायचं मन होतं, क्रेविंग, गोड खाणं, ह्या गोष्टी सगळ्या टाळा. आपल्याला ह्या गोष्टी काही खायचं नाही. ह्याच्यामुळे आपलं एवढं वजन वाढतं, तुम्हाला काय सांगू. सगळ्यात महत्वाचा भाग की नका, गोड सगळं बंद करा, कारण की आपलं असतं जेवण झालं तर गोड खायचंय, मग कोण कॅडबरी खाईल, मग कोणाच्या घरात आईस्क्रीम असतात त्या खाणार. ह्या सगळ्या गोष्टी स्किप केल्यावरच तुमचं वजन कमी होणार. ह्या सगळ्या गोष्टी मी कमी केल्या, माझ्या आयुष्यात मी लागू केल्या. मी 7लाच, मला कधी भूक नसेल, मला खरंच भूक नाही, मी 4-5 वाजता खूप हेवी काही गोष्टी खाल्ले, अक्षरशः मी हळदीचं दूध पिलेलं आहे. हळदीचं दुधाने पण आपलं पोट भरतं. जर तुम्हाला असं वाटतंय मी लवकर जेवण केलं, संध्याकाळी थोडीशी भूक लागले, तर तुम्ही हळदीचं दूध पिऊ शकता, काही प्रॉब्लेम. पण हळूहळू ते बंद करा. तेही 9-10 वाजता पिणे चुकीचं आहे. तुम्ही 7-8ला पिलं तर व्यवस्थित आहे.
पण भूक कंट्रोल होण्यासाठी जर तुम्ही 7ला जेवण केलं, तुम्हाला 9-10 वाजता क्रेविंग झाले, भूक लागले, तर तुम्ही हळदीचं दूध घेऊ शकता. मी असंच केलं, अर्धा कप, 1 ग्लास भरून नाही. 1 ग्लास कधी भरून घेतो, ज्यावेळी तुमचं संध्याकाळी भूक नाही, तुम्हाला जेवण करायचं नाही, तर तुम्ही 1 ग्लास भरून पिऊ शकता. जर तुम्ही संध्याकाळी 7ला जेवण, तुम्हाला परत 9 वाजता भूक लागत असेल, तेव्हा अर्धा कप किंवा चहाप्रमाणे तुम्ही एक हळदीचं दूध तुम्ही स्किप करून पिऊ शकता. त्यात दालचिनी, लवंग, म्हणजे आपलं लवंग, इलायची, ह्या सगळ्या गोष्टी टाकून तुम्ही हळदी दूध बनवा. खूप तुमच्या शरीराला छान वाटेल आणि सकाळी तुम्हाला सुस्ती येणार नाही. जर तुम्ही रात्री हलकं जेवण खाल्लं तर सकाळी अजून ताकद येणार आणि तुम्ही नाश्ता पोट भरून करा. कारण आपलं काय होतं, रात्री 1ला जेवणार आणि सकाळी उठणार, सकाळी 8-9ला नाश्ता करणार, मग तुमचं वजन कसं कमी करणार? विचारा, स्वतःच्या माइंडला विचारा आणि मला कमेंट करा, हो ताई तुम्ही बरोबर बोलत होता आणि तुम्ही ही गोष्ट खरोखर सांगताय. मग स्वतःमध्ये आजपासून चेंज करणार का नाही, हे पण मला सांगा. करायचं आहे, स्वतःला जगवायचं आहे आणि स्वतःसाठी करायचंय. सगळं केलं, फॅमिलीसाठी केलं, सगळ्यांसाठी केलं, तू कुठे आहेस? तू हरवलेस. हरवायचं नाहीये, आता स्वतःला घडवायचं आहे, स्वतःला बदलून दाखवायचं, हे लक्षात ठेवा. भरपूर झालं, करायचं आहे, पण वेळ काढायचा आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ कसा वाटला, चॅनल लाईक सबस्क्राईब नक्की करा. ज्यांना खरंच गरज आहे त्यांना पण हा व्हिडिओ सेंड करा. चला बाय, धन्यवाद आणि काळजी घ्या.